नमस्कार. एक्झाम सिटी सेंटर स्लिपची एक लिंक आलेली आहे. एनटीएनं सकाळीच आज ते अपडेट दिलं. तुम्हाला कोणती सिटी मिळाली तर हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण या व्हिडिओमध्ये 7 अशा मोठ्या-मोठ्या चुका की ज्या आपल्या एक्झाम सिटी स्लिपवर असू शकतात, तर हे चेक करतोय. कारण दरवर्षी येणाऱ्या ह्या अडचणी आहे. पण नक्की एकदा तुमच्या सिटीचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जास्तीत जास्त मुलांना कोणती सिटी आहे, तर हे कमेंट रीड केल्याच्या नंतर सर्वांना लक्षात येईल. बघा आता 7 चुकांपैकी पहिली एक मोठी चूक. तर त्यासाठी काय करा, की तुमचं जी एक्झाम सिटी स्लिप आहे, तर त्याचं एक तर प्रिंट असेल किंवा पीडीएफ असेल तर ते सोबत ठेवा. सुरुवातीला पहिला मुद्दा असा येतो, की यावर ॲप्लिकेशन नंबरच्या खाली तुम्हाला कॅन्डिडेटचं नाव दिसतं. तर कॅन्डिडेटचं नाव जे तुम्ही फॉर्म भरताना टाकलेलं होतं, तर त्याच पद्धतीनं, त्याच क्रमानं सिक्वेन्स तोच आहे का? आणि सोबतच स्पेलिंग पण तेच आहेत का? तर हे चेक करायला विसरू नका. 10वीच्या मार्कशीट प्रमाणे असतील किंवा आधार कार्ड प्रमाणे असतील, यामध्ये जर काही चूक झालेली असेल तर त्याचं प्रूफ, जे समजा स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर त्याचं प्रूफ तुम्हाला पुढं एक्झाम सेंटरवर द्यायचं काम पडू शकतं. तर त्यामुळे ही पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढचा मुद्दा येतो, की आता आपण आपल्या मुलीचा किंवा मुलाचा फॉर्म भरलेला आहे, तर जेंडर जे आहे तर ते व्यवस्थित आहे का? कारण हा जवळपास वडिलांच्या नावाच्या खालचा मुद्दा आहे, की तुमचं जेंडर नेमकं कोणतं टाकलेलं होतं, मेल फिमेल या दोन पैकी तुम्ही जे टाकलं तर तेच करेक्ट आलंय का बघून घ्याल. नंबर 2 ची चूक आहे आणि मोठी आहे, कारण यामुळे तुमचं एक्झामचं पुढचं जे आहे तर ते भविष्य धोक्यात येऊ शकतं, लक्षात घ्या. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यानंतर नंबर 3 चा जो पॉइंट आहे, की ज्यामध्ये आपण चेक करतोय आपली जन्मतारीख. जन्मतारखेमध्ये जो क्रम आहे तर तो समजा डेट असेल, मंथ असेल किंवा इयर असेल, तर यामध्ये नेमकं तुम्ही जे फिल केलेली जन्मतारीख आहे तर तीच आहे का? किंवा तुमच्याकडे जे प्रूफ आहे, आधार कार्ड आहे किंवा तुमचं LC वर असते किंवा 10वीच्या पासिंग सर्टिफिकेटवर तुमचं जन्मतारीख मेन्शन असते, तर ती इकडे आली का? का काही वेगळं आलंय? तर हे नक्की चेक करून घ्या. 3 नंबरची ही मोठी गोष्ट आहे, की ज्यामुळं आपण पुढे अडचणीत येऊ शकतो. आता यानंतर जर समजा आपण त्याच्या समोरचं जर का पाहिलं, तर विद्यार्थ्याचा एक फोटो आहे, की जो आपण अपलोड लाईव्ह फोटो कॅप्चर केलेला आणि अपलोड केलेला दोन्ही पण आपण त्या ठिकाणी केले होते. तर आपल्या मुलाचा किंवा मुलीचा फोटो काही ब्लर आलाय का? किंवा काही मिसमॅच आलाय का त्यावर? म्हणजे आपण वेगळा अपलोड केला होता आणि तिथं वेगळाच आला. तर ते नक्की एकदा चेक करा. हा तुमचा चौथा पॉइंट आहे. पॉइंट नंबर जो 5 आहे तर तो महत्वाचा आहे. कारण तो मुद्दा आहे तो सहीचा. कारण आपण सही सुद्धा करणार एक्झाम सेंटरवर आणि या सह्या ज्या आहेत तर ह्या अगदी काउन्सिलिंग प्रक्रिया संपेपर्यंत आपल्याला उपयोगात येणार आहे. तर त्यामुळं फोटोच्या खाली सही आलेली आहे का त्या स्लिपवर, का ते ब्लँक सुटलेलं आहे? तर हे पण एकदा आवर्जून बघा. म्हणजे काय आहे, या गोष्टी आता जर तुम्ही नाही चेक केल्या ना, पुढे जर वेळेवर लक्षात आल्या तर मग म्हणजे सिच्युएशन कशी होते, की काय करून काय नाही करू. कारण वेळेवर मग खूप धावपळ होते. सर मग हेल्पलाईन नंबर नाही का, असं नाही का, तसं नाही का? तर ते नंतरचा विषय वाढवल्यापेक्षा आताच चेक करून घ्या. आता जो 6वा मुद्दा आहे तर तो सुद्धा आपल्या पुढच्या काउन्सिलिंगसाठी, MBBS करायचंय, BDS, BMS, BHMS किंवा आपल्या स्कॉलरशिपच्या विषयासाठी कामात येतो. कारण इथं जर तुम्ही चुकले तर पुढे तुम्हाला पूर्ण फीज भरायचं काम पडू शकतं. तर 6 क्रमांकाचा जो पॉइंट आहे तर तो चेक करा, की तुमची कॅटेगरी कोणती टाकलेली आहे. तुम्ही जर VJNT मध्ये असाल तर तुमच्या नावासमोर OBC, NCL, सेंट्रल लिस्ट असं लिहून आलेलं असेल. EWS भरलेला असेल तर EWS असेल. SC/ST मध्ये असाल ते असेल. पण जर कॅटेगरी जर चेंज झालेली असेल तर मात्र पुढे अडचण येऊ शकते. तर त्यामुळे एकदा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण अशा अपडेटेड व्हिडिओ नेहमी जिजाऊ अकॅडमीवर आपल्या मुलांसाठी मी नेहमी सेंड करत राहतो, अपलोड करत राहतो. तर तुमचं काही अपडेट मिस व्हायला नको. आता यानंतर आता ह्या ज्या चुका मी सांगतोय हे आतापर्यंत कोणत्याच व्हिडिओमधून तुम्हाला ऐकायला मिळाल्या नसतील. बघा आता एक शेवटची आहे आणि ती आहे आपलं एक्झाम सेंटर आणि सोबत पेपरचं मीडियम. म्हणजे तुम्ही जे फिल केलेलं होतं तेच आलेलं आहे का? कारण रिजनल लँग्वेज सुद्धा त्यामध्ये होत्या. तर तुमचं एंट्री टाइम काय आहे? तुमचं सेंटर कोणतं आहे? तर ह्या सगळ्या 7 नंबरच्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या चेक करा. कारण ह्या चुका होऊ शकतात. कारण आता झालेली चूक जी आहे तर ती आता जर लक्षात आली तर काहीतरी करता येईल त्यावर उपाययोजना. ओके, आज आपण थांबूया. बाय.